नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, आपण आज माहिती बघणार आहोत की जरा जिवंतिका पूजन हे प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करत असते. मुलांना चांगलं आरोग्य मिळावं, दीर्घायुष्य मिळावं, यासाठी प्रत्येक आई ही पूजा करत असते. तर ही पूजा कशी करायची आहे, कुठले नियम आहेत, याबद्दलचीच मी आज माहिती सांगणार आहे. बघा, अगदी साधी सोपी पूजा आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून प्रत्येकाला ही पूजा करायची आहे, कारण प्रत्येक आई ही आपल्या मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. आणि जरा जिवंतिका देवी ही लहान मुलांची देवी मानली जाते. तर हिची पूजा आपल्याला आवर्जून करायची. तर श्रावण महिना सुरू होतोय 25 जुलैपासून आणि 25 जुलैलाच पहिला शुक्रवार आलाय. तर आपल्याला ही पूजा प्रत्येक शुक्रवारी करायची असते आणि पहिल्याच दिवशी पहिला शुक्रवार आलाय. तर या दिवशी आपल्याला 25 जुलैला असा एक कागद येतो. बघा, हे प्रत्येकजण ही पूजा करतच. तर हा कागद आपल्याला आपल्या देवघरामध्ये नाही चिटकवायचा. देवघराच्या बाजूला जागा असेल किंवा वरच्या बाजूला जागा असेल तर तिथे आपल्याला हा कागद चिटकवायचा आहे आणि याची छान पूजा करायची. तर हा कागद आपल्याला आधीच आणून ठेवायचा आहे आणि शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला याची पूजा करायची असते. तर बघा, पूजा अगदी साधी सोपी असते आणि याची पूजा आपल्याला जरा जिवंतिका देवीची पूजा आपल्याला दर शुक्रवारी करायची आहे. म्हणजे आता 25 जुलैला पहिला शुक्रवार येतोय, तर पुढचे येणारे शुक्रवार हे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला श्रावणामध्ये ह्याची पूजा करायची असते. तर आपल्याला काय करायचं आहे, हा फोटो भिंतीला चिटकवायचा आहे. हळदी कुंकू अक्षता त्यांना अर्पण करायचे. गूळ आणि फुटाणे याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. छान दिवा लावून घ्यायचा आहे. याची छोटीशी कथा पण आहे. आपण ती कथा पण आपल्याला यूट्यूबला मिळून जाईल. तर ती कथा आपल्याला ऐकायची आहे शक्य झालं तर. याची पूजा केल्यावर आपल्याला आवर्जून आरती पण करायची आहे. कारण बघा, याला काही ठिकाणी नाग नरसोबा असं पण म्हणतात. म्हणजे हा जो कागद आहे त्याला नाग नरसोबा असं पण म्हटलं जातं काही ठिकाणी जरा जिवंतिकाचा कागद असं बोलतात. आपल्याला शुक्रवारीच चिटकवायचा आहे. काही ठिकाणी तो नागपंचमीला चिटकवला जातो, पण आपण शुक्रवारीच चिटकवावा तो कागद. जर आपल्याला मासिक धर्म वगैरे असेल तर आपण कोणाकडून पूजा करून घेऊ शकता, किंवा मग जर शुक्रवारी आपल्याला नाही जमलं तर पुढच्या येणाऱ्या शुक्रवारी पण आपण तो चिटकवू शकता. जर मासिक धर्म असेल तर येणाऱ्या पुढच्या शुक्रवारी आपण तो तसं चिटकून प्रत्येक शुक्रवारी आपल्याला पूजा करायची. तर आपल्याला त्याच्यासाठी काय लागणार आहे, आघाडा घ्यायचा, दुर्वा आणि एक फूल. तर आपल्याला आघाड्यांची माळ करायची आहे. तर त्या माळेमध्ये म्हणजे एका गाठीमध्ये आपल्याला थोड्याशा दुर्वा, एक आघाड्याचं पान, एक फूल असं गाठ बांधायची. अशा आपल्याला 5 हे करायचे गाठी मारून त्याच्यामध्ये ते आपल्याला तसं माळ बनवायची आहे. ती माळ आपल्याला अर्पण करायची आहे. आपण कापसाचं वस्त्रमाळ ती पण आपल्याला अर्पण करायची आहे. आणि बघा, त्याच्यासोबत ज्वारीच्या लाह्या येतात. तर त्या ज्वारीच्या लाह्या पण दोऱ्याच्या गाठी बांधून आपण शक्य झालं तर ती ज्वारीची लाह्यांची माळसुद्धा आपल्याला त्या फोटोला अर्पण करायची आहे. म्हणजे दोऱ्याची गाठ बांधायची, त्याच्यामध्ये ती एक लाही ठेवून असं आपल्याला अर्पण करायचे. किंवा मग आपण लाह्याचा आणि बत्ताशाचा नैवेद्यसुद्धा खाली ठेवू शकतो. त्या दिवशी आपण दूध साखरेचा नैवेद्य त्यांना ठेवायचा आहे. आणि जरा जिवंतिका देवीची आरती करून झाल्यावर आपल्याला आपल्या घरामधले मुलं मुली सुद्धा त्याने ओवाळायचे. त्यांना पण छान पाटावर बसवायचं. आपण ही पूजा झाल्यावर मुलांना आपल्या पाटावर बसवायचं, त्यांना पण हळदी कुंकू लावायचं आणि त्याच दिव्याने आपल्याला त्यांना पण ओवाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक शुक्रवारी हे करायचं आहे. आता आपण जी आघाड्यांची माळ अर्पण केली आहे ती माळ आपण पुढच्या शुक्रवारपर्यंत तशीच ठेवायची. पुढच्या शुक्रवारी जुनी माळ आपल्याला काढून घ्यायची आणि नवीन माळ अर्पण करायची. असं आपल्याला प्रत्येक शुक्रवारी करायचं आहे. मग श्रावणातला शेवटचा शुक्रवार, त्या दिवशी पण अमावस्या सुरू होते, त्या दिवशी पण आपल्याला आवर्जून यांची पूजा करायची आहे. आणि आपल्याला जर जमलं तर आपण प्रत्येक शुक्रवारी काही गोडाचं जर घरात बनवलं तर त्याचाही आपल्याला आवर्जून नैवेद्य दाखवायचा आहे. कारण काही ठिकाणी बघा, पुरणपोळी बनवली जाते. नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळी बनवतात. तोही नैवेद्य आपण त्या दिवशी पण नैवेद्य दाखवू शकतो. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. पण एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा आपण देव्हाऱ्यामध्ये जिथं देव ठेवतो तिथं आपल्याला हा कागद नाही चिटकवायचा. देव्हाऱ्याच्या बाजूला जागा असेल, वरती जागा असेल तर तिथे आपल्याला हा कागद लावायचा आहे आणि याची प्रत्येक शुक्रवारी आवर्जून पूजा करायची आहे. तर जरा जिवंतिका देवी ही आपल्या मुलांचं रक्षण करत असते. ती लहान मुलांची देवी मानली जाते, म्हणून आपल्याला आवर्जून या दिवशी पूजा करायची. आणि आपल्याला
या देवीकडे आपल्याला प्रार्थना करायची की माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य लागू दे, निरोगी आयुष्य मिळू देत, अशा पद्धतीने. श्रावण महिन्यामध्ये सुरू होण्याआधी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला प्रत्येकाला हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्यात. आता बऱ्याच महिला वर्किंग आहेत, पण जरी आपण वर्किंग असू तरी आपल्याला पूर्ण श्रावणामध्ये खूप बांगड्या जरी घालणं शक्य नसलं तरी 3, 5 किंवा 1, अगदी शक्य नाही झालं तर 1, अशा प्रकारे आपल्याला आवर्जून हिरव्या बांगड्या घालायचेत. कारण बघा आपल्या हाताला या भागामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट असतात दोन्ही हातामध्ये. पूर्वीच्या बायका एकदम घट्ट असायच्या त्यांच्या बांगड्या, बघा अशा सहज सरकायच्या नाही मागे पुढे. आता आपल्या तरी सरकतात, तर तशा बांगड्या घातल्या जायच्या. कारण हे ॲक्युप्रेशर पॉईंट असतात आपल्या हाताचे आणि ते दाबले जातात. तर त्यामुळे आपल्याला काचेच्याच हिरव्या रंगाच्या बांगड्या जरी आपण वर्षभर वापरत नसू तरी श्रावणामध्ये आपल्याला त्या आवर्जून घालायचेत, कारण त्याचे आपल्या शरीरासाठी पण खूप सारे फायदे असतात. तर श्रावण महिना सुरू होण्याआधी प्रत्येकाने ज्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बांगड्या नक्कीच घालायच्यात आणि त्या तर या पद्धतीने आपल्याला ही पण एक गोष्ट आवर्जून करायची. तर ही अशी छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.